ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यासी योग. गीतेचे साधनसार भाग 2. ओव्या आहेत 1353 ते 1359. भगवंतांनी पुन्हा एकदा अर्जुनाला गुह्यतम रहस्य सांगताना आपण अर्जुनाला सर्व पापातून मुक्त करणार असल्याची प्रतिज्ञा केली होती. आता त्यावर ज्ञानदेव टीका करत आहेत. तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा, मज व्यापका ते वीरा विषयो करी. तरी अर्जुना, तू आपल्या सर्व बाहेर इंद्रियांकडून आणि आतून मनाधिकांकडून होणाऱ्या कर्मांना मी जो व्यापक त्या मला विषय कर. तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा, मज व्यापका ते वीरा विषयो करी. ज्याप्रमाणे वायू सर्वांगाने आकाशाशी मिळून असतो, त्याप्रमाणे सर्व कर्मांमध्ये तू माझ्याशी मिळून राहा. किंबहुना आपुले मन करी माझे एका यतन, माझे निश्रवणे कान भरून निघाले. फार काय सांगावे, तू आपले मन माझ्या एकट्याचेच राहण्याचे ठिकाण कर व तू आपले कान माझ्या श्रवणाने भरून ठेव. आत्मज्ञाने चोखडी संतजे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आबडी कामिनी जैसी. आत्मज्ञानाने शुद्ध असलेले जे संत ती माझी रूपे आहेत. त्या संतांच्या ठिकाणी जशी सुंदर स्त्रीवर प्रेमाने कामुकाची दृष्टी पडते, तशी तुझी दृष्टी प्रेमाने पडू दे. सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जिये चौखटे, तिये जिया वया वाटे वाचे जिये लावे. मी सर्व जगाच्या राहण्याचे ठिकाण आहे. त्या माझी जी चांगली नावे आहेत ती अंतःकरणी उतरण्याकरता वाचेच्या वाटेला लाव. हातांचे करणे का पायांचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी. हाताने करावयाची कामे अथवा पायाचे चालणे ते माझ्याकरता होईल तसे कर. आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडव, तेने यज्ञ होई बरवा याज्ञिको माझा. अर्जुना, आपल्या ठिकाणी अथवा दुसऱ्याच्या ठिकाणी जो काही तू उपयोगी पडशील त्या यज्ञाच्या योगाने तू माझा चांगला यज्ञ करणारा हो. भगवंतांनी 2 श्लोकात माझा भक्त हो असे परम रहस्य सांगितले व अर्जुनाला सर्व पापातून मुक्त करण्याची प्रतिज्ञाही केली. मनमना भवमत भक्तो हा श्लोक 9व्या अध्यायाच्या शेवटीही आला होता. ज्ञानदेवांची 9व्या व 18व्या या दोन्ही अध्यायातील या श्लोकावरील टीका सार रूपाने सारखीच आहे. फक्त तेथे त्यांनी ही टीका 5च ओव्यात आवर्ती घेतली होती. इथे या श्लोकातील मनमना, मदभक्त, मद्याजी व माम नमस्कुरु या प्रत्येक पदाचं स्पष्टीकरण केलं आहे. ज्ञानदेव येथे मनमना या शब्दाचा अर्थ सांगताना म्हणतात की मन आणि इंद्रिये या सर्वांकडून जे व्यापार होतात त्या व्यापारांचा तू मला विषय कर. कोणतेही कर्म प्रत्यक्ष इंद्रियाकडून घडण्याच्या आधी मनामध्ये त्याची जुळणी होत असते. काही वेळा मनात जुळणी होऊन सुद्धा प्रत्यक्ष इंद्रियांकडून कर्मे घडत नाहीत. तेव्हा ती कर्मे मनातच राहतात व आपल्याला हे करायचं आहे याची सतत आठवण होत राहते. म्हणून ज्ञानदेवाने इंद्रियांबरोबर मनाचीही कर्मसंबंधात गणना केली आहे. मनामध्येच सर्व व्यापक ईश्वर हा विषय असला पाहिजे. आपण सर्व कर्मे करीत आहोत ती त्या व्यापक परमात्म्याला अर्पण करण्याच्या उद्देशाने करत आहोत असा भाव असला पाहिजे. मनामध्येच असा भाव उदित झाला की त्या कर्माच्या फलाची आशा राहणार नाही व सहजच निष्कामतेने कर्म घडेल. सर्व व्यापक अशा ईश्वरालाच विषय कसे करायचे? ज्ञानदेव सांगतात की वायू जसा सर्वांगाने आकाशाशी एकरूप होऊन राहिलेला असतो तसे परमात्म्याशी एकरूप होऊन राहायचं आहे. ते कसं हे स्पष्ट करताना म्हणतात की मनामध्ये फक्त परमात्म्याचीच वस्ती असली पाहिजे. म्हणजे मनाने फक्त परमात्म्याचे चिंतन घडले पाहिजे, विषयांचे नाही. कानाने फक्त परमात्म्याविषयीच ऐकत राहिले पाहिजे. तसेच सर्व इंद्रियांच्या बाबतीत त्या इंद्रियांचा परमात्माच हा विषय असला पाहिजे. तरच सर्व इंद्रियांनी परमात्म्यालाच विषय केले आहे असं म्हणता येईल. नंतर मदभक्त शब्दाचं विवेचन करताना परमात्म्याबरोबरच त्यांनी संत व परमात्म्याच्या नावांचाही उल्लेख केलेला आहे. हे या टीकेतील वैशिष्ट्य. ज्ञानदेव सांगतात की मदभक्त म्हणजे परमात्म्याचा भक्त तर व्हायचेच, पण त्याचबरोबर संतांचीही भक्ती करायची. कारण
आत्मज्ञाने चोखडी, संत ते माझी रूपडी असे असतात. संतांना आत्मज्ञान झालेले असल्यामुळे संत म्हणजे जणू काही प्रत्यक्ष परमात्म्याचेच रूप असते. म्हणून त्या संतांचीही एकनिष्ठ भक्ती करायला हवी. कशी तर कामुकाची जशी सुंदर स्त्रीवर दृष्टी खिळलेली असते त्याच्याप्रमाणे त्या संतांवरती प्रेम जडलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे परमात्मा जरी निर्गुण असल्यामुळे सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे, तरीही तो नामाने सीमित झालेला आहे. ती नामे म्हणजे अत्यंत शुद्ध असून परमात्म्याची वस्तीस्थाने आहेत. ती अंतःकरणात ठसण्यास त्यांना वाणीच्या मार्गे अंतःकरणात न्यावयास पाहिजे. म्हणजेच सतत नामस्मरण घडले पाहिजे. भगवंतांनी येथे मद्याजी म्हणजे माझ्यासाठी यज्ञ करणारा हो असे म्हटलेले आहे. 3ऱ्या अध्यायात ज्ञानदेवाने मनोनी स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा अशी यज्ञाची व्याख्या केली होती. स्वधर्माचे आचरण करणे हाच नित्य यज्ञ आहे. तेव्हा हाताने जे करायचे, पायाने जे चालायचे, म्हणजेच प्रत्येक इंद्रियाने जे कर्म करायचे ते कर्म भगवत स्मरणातच करायचं आहे. ज्ञानदेवाने परोपकार हा सुद्धा यज्ञ म्हटलेला आहे. कोणीही आपला असू दे वा परका असू दे त्याच्या उपयोगी पडणे हाही एक प्रकारचा यज्ञच आहे असा अर्थविस्तारही ज्ञानदेवाने केलेला आहे. पुढे ज्ञानदेव माम नमस्कुरू या पदांचे स्पष्टीकरण करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.